धनुभाऊकडून माझ्या अंगावर गाडी घालण्याचा डाव, अजितदा पापात सहभागी होऊ नका अन्यथा मनोज जरांगेंचा इशारा. धनंजय मुंडे यांनी माझा घातपात करण्यासाठी सुपारी दिली आहे. मी नार्को टेस्टसाठी तयार आहे. माझी आणि धनंजय मुंडे दोघांची नार्को टेस्ट करा. धनंजय मुंडे यांना माझ्या अंगावर गाडी घालायची आहे. त्यांनी मैदानात यावे, मी तयार आहे, असे वक्तव्य मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. ते सोमवारी नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते आणि यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. धनंजय मुंडे यांना मला ठार मारायचे आहे. पोलिसांच्या ताब्यातील 3 आरोपींनी धनंजय मुंडे यांचे नाव घेतले आहे. तरीही जालना पोलीस आणि गृहमंत्रालयाने धनंजय मुंडे यांना अटक का केली नाही किंवा त्यांची चौकशी का केली नाही असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आहे. माझ्या कोर्टात सिद्ध झाले, धन्याने माझी 2.5 कोटींची सुपारी दिली आहे. मी पोलीस बंदोबस्त नाकारला आहे. फडणवीससुद्धा त्याला सांभाळत आहेत. क्रूर माणसाला सांभाळू नका. पहिले देवेंद्र फडणवीस असे नव्हते, हे चांगलं नाही. ते क्रूर माणसांना पाठिंबा देत आहेत. फडणवीस पूर्वीसारखे वागले तर गरिबांना न्याय मिळेल, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणाच्या नोंदी शोधण्यासाठी स्थापित करण्यात आलेली शिंदे समिती नोंदी शोधत नाही. मग सरकारने ही समिती तयारीच कशाला केली? कुणबी नोंदी शोधण्यापासून रोखले जात आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये नोंदी शोधल्या जात नाहीत. प्रमाणपत्र दिले जात नाही. काही अधिकारी अडथळा करत आहेत. तातडीनं GR प्रमाणे नोंदी सापडल्या आहेत. त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. सातारा, पुणे औंध संस्थांचा GR तातडीनं काढा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन उभं करू, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. सुपारी होती त्याच्याबद्दल आपण बोलताय. अजून त्यांची नार्कोटिक्स करा वगैरे सगळं चालू आहे, पण आरोप अटकत नाहीये. आरोप अटकत नाही. तिघ अटकत नाही. तिघ धरले. जो ह्याच्या पाठचं सूत्रधार ते धान्य आहे दुसरं कोणी. तुम्ही नाव घ्या ना तिकडून, मी काचकून सांगतो इकडून. माणसाचं कसं असतं बघा बघ, काय म्हणतात ना ते राजकारण लोक नाही का, बाण हातात पाडते चाडून. जे खरं आहे तेच बोलणार. इथून मागे मी त्याचं नाव घेतलं का? इथून मागचं म्हणतो. इथून मागे मी त्याचं नाव घेतलं नाही. मी फुकट रोष कोणावर व्यक्त करत नाही. मी कोणाला मोगम कधीच बदनाम करत नाही. आपली चलती म्हणून काही बोलायचं या भूमिकेत भैया मी कधीच जात नाही आणि आयुष्यात जाणार सुद्धा नाही. पण ज्यावेळेस आम्हाला हे सगळं कळालं डिटेलमध्ये, तो 12 वाजता त्या आरोपीला बोलतो रात्री, आणि मग हे सत्य आहे. त्याचं नाव घ्यायला का भ्यायचं? तू कोण लागून गेला तुला भ्यायला? तू कोण लागून गेला? तुला भ्यात घेत नसतो मी. त्या दिवशी SP साहेबांना सांगितलं होतं, अशी अशी गोष्ट घातपाताची आम्हाला कळाली, असे असे लोक आहेत बघा. आणि आज नाही बोलत ही मी. त्या दिवशी पत्रकार बांधवाच्या साक्षीने सांगितलं होतं. कारण मी फक्त या पत्रकार बांधवाला कधी खोटं बोलत. मी यांच्या पुढे जे मोकळं आहे ते खरं सगळं सांगून देतो. त्या दिवशी सांगितलं होतं, तुम्ही आरोपी धरलेत, उद्या सकाळी सोडून द्या. न्यायदेवता सोडीन, पोलीस सोडा, सरकार सोडा. माझ्या समाजाच्या कोर्टात सिद्ध झालेलं आहे, धन्या मुंडेंनीच माझी सुपारी दिली. कारण तिथं बीड जिल्ह्यातले आणि जालना जिल्ह्यातले 100 लोक जे प्रतिष्ठित येते बसलेले होते, त्यांच्या समोर एकमत झालेलं आहे की धन्याने त्यांना 2.5 कोटीला माझी घातपाताची सुपारी दिली. त्याच्यामुळे माझ्या समाजाच्या कोर्टात न्याय झालेला आहे. मी बघा ना, आता तुम्ही करा नका करू, आम्ही आमचे खंबे आहे. म्हणून त्यांचा पोलीस आपण नाकारून टाकले. ते अर्ज करून टाकला लगेच. तुमचा पोलीस नको मला आणि काहीच नको. फडणवीस साहेब जर त्याला टाळत असले, इतकं पाप, इतक्या घाण कृत्य करणाऱ्या माणसाचं, जो क्रूर माणूस आहे धनंजय मुंडे, इतका क्रूर अविचारी माणूस दुसरा कोणी नाही, त्याला जर फडणवीस साहेब सांभाळणार असले, फडणवीस साहेब हे याच्या अगोदर असं राजकारण तुमचं नव्हतं. तुम्ही पाऊल तुमचे वाकडे पडू देऊ नका. आमचं तुमचा वैचारिक मतभेद 100% असणार. पूर्वीचा भाजपमध्ये काम करणारा देवेंद्र फडणवीस आम्हाला दिसत नाहीये. पूर्वीचा देवेंद्र फडणवीस साहेब व्हावा अशी आमची इच्छा आहे. सत्याला सत्य म्हणणारा. तुम्ही अलीकडच्या काळात चोट्ट्याला चोराला बरोबर घेऊन त्याच्यासारखंच गाणं गायला लागलात. हे तुमच्यासाठी, पक्षासाठी खरंच चांगलं नाही. तुम्ही बदला नका बदलू. आम्ही सांगतोय हे सत्य. पूर्वीचा देवेंद्र फडणवीस जर पुन्हा तयार झाला तर गोरगरिबाला न्याय मिळणार नसता. सगळे भ्रष्टाचार करणाऱ्याला न्याय मिळणार, खुलं डाक्यात टाकणाऱ्याला न्याय मिळणार. आताची परिस्थिती त्या बाजूची देवेंद्र फडणवीस साहेबांची. फक्त अन्याय करणारा सांभाळायचा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना.